शहर भर में उत्साह से मनाया गया गणतंत्र दिवस। बालापुर शहर में 26 जनवरी को गणतंत्र दिवस बड़े उत्साह और देशभक्ति के माहौल में मनाया गया। शहर के सभी शासकीय व शासकीय कार्यालयों, विद्यालयों एवं संस्थानों में ध्वजारोहण कर राष्ट्रीय पर्व का गौरवपूर्ण ढंग से आयोजन किया गया। इस अवसर पर विद्यार्थियों द्वारा देशभक्ति गीतों, भाषणों एवं सांस्कृतिक कार्यक्रमों की प्रस्तुति दी गई, जिसने उपस्थित नागरिकों का मन मोह लिया। शहर के जयस्तंभ चौक पर विधायक नितिन देशमुख के हस्ते ध्वजारोहण किया गया। वहीं कॉटन मार्केट परिसर में पुलिस उप विभागीय अधिकारी गजानन पड़घन के हाथों ध्वजारोहण संपन्न हुआ। इन कार्यक्रमों में शहर के विभिन्न राजनीतिक दलों के पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ता, अधिकारी, कर्मचारी तथा बड़ी संख्या में नागरिक उपस्थित रहे। पूरे शहर में देशभक्ति का वातावरण देखने को मिला और गणतंत्र दिवस का पर्व हर्षोल्लास के साथ मनाया गया। खबर को बनाने में सहयोग किया है बिस्मिल्लाह शाह ने। गायगाव यांच्या वतीने अत्यंत सुरेख असं पथसंचलन संपन्न झालं। त्यानंतर ज्या शाळेतील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी आपले जे गुण आहेत, सुप्त गुण आहेत, ते काही विद्यार्थ्यांनी डान्सच्या माध्यमातून समोर प्रदर्शित केले, काही नाटिकेच्या द्वारे त्यांनी प्रदर्शन सादर केलंय। त्या सर्वांचं मी या ठिकाणी अभिनंदन देतोय। आताच्या या नाटिकेमध्ये व्यक्तीचे जे मूलभूत हक्क आहेत त्याचं सुरेख असं सादरीकरण त्या विद्यार्थ्यांनी आपल्या नाटिकेच्या द्वारे त्यांनी केलेलं आहे। आणि आत्ताच आपण पाहिलेलं आहे कुमारी रोंदळे साहेबांच्या मुलीने अत्यंत निखळ असं इंग्रजीमध्ये त्याने स्पीच दिलेलं आहे। त्या सर्वांचं करावं तेवढं कौतुक कमीच आहे। परत एकदा मी सर्वांना या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो आणि एक अपेक्षा व्यक्त करतोय या बाळापूर शहरातील सर्व शिक्षक वृंद, मुख्याध्यापक आणि नगरपालिका यांच्याकडनं की पुढच्या वर्षी हा जो कार्यक्रम आहे आपण स्पर्धेच्या स्वरूपात जर आपण आयोजित करू शकलो तर निश्चितच या स्पर्धेमध्ये, या आपल्या सांस्कृतिक कार्यक्रमात जास्तीत जास्त शाळांचा सहभाग होईल आणि एक चांगल्या पद्धतीचा आपल्याला कार्यक्रम सादर करता येईल बाळापूर वासियांसाठी। परत आपल्याला मी शुभेच्छा देतो आणि थांबतो। धन्यवाद।